सांगली महानगरपालिका निवडणूक 2025 मध्ये पराभव झाला असला तरी विकास कार्य थांबत नाही, हे माजी नगरसेवक तथा सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य माननीय बिरेंद्र भगवान थोरात यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे। गणेशनगर चौथी गल्ली येथे हॉटमिक्स रस्त्याचे काम त्यांच्या माध्यमातून नव्याने सुरू करण्यात आले आहे। निवडणूक आचारसंहितेमुळे काही काळासाठी थांबलेली विकास कामे आता पुन्हा जोमाने मार्गी लागत असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या भागातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन माननीय थोरात यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्याचा परिणाम म्हणून रखडलेले काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे। स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत निवडणूक असो वा नसो काम करणारा नेता आम्हाला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे। माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या ठोस कामांची छाप नागरिकांच्या मनात आजही कायम आहे। नागरिकांच्या गरजा, मूलभूत सुविधा आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळे बिरेंद्र थोरात यांचे नाव गणेशनगरसह परिसरात नागरिकांच्या मनामध्ये कोरले गेले आहे, असे चित्र सध्या दिसून येत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका 2026 ची निवडणूक निकाल 16 जानेवारी रोजी लागलेला होता। आज 24 जानेवारी म्हणजे 8 दिवसाच्या आत जरी आम्ही प्रभाग 15 मधून पराभूत झालो असेल तरी जी कामं विकासाचे आम्ही जे शब्द दिले होते, जे वचन दिले होते ते 100% पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन सदस्य असताना जी कामे मी मंजूर केली होती त्याच कामापैकी गणेशनगर चौथी गल्ली रस्ता डांबरीकरण करण्याचे काम आज सुरू केलेले आहे आणि ते काम नागरिकांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या समाधान होईल असं करत आहेत। त्यामुळे नागरिकांच्यातूनही समाधान व्यक्त होत आहे आणि नागरिक आमच्यावर खुश आहेत।